नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 9. श्रीकृष्णासोबत रथात बसून आलेल्या अर्जुनानं श्रीकृष्णांना विनंती केली की दोन्ही सैन्यांच्यामध्ये आपला रथ नेऊन उभा करा, म्हणजे मला कुणाकुणाशी युद्ध करायचं आहे ते पाहता येईल. श्रीकृष्णाने त्याप्रमाणे रथ नेऊन उभा केल्यानंतर अर्जुनानं कौरवांच्या सैन्यातील सर्व योद्धे पाहिले. त्यांच्यामध्ये कौरवांच्या बरोबर त्याचे आजोबा भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्य, अनेक मित्र, बंधू आणि खूपसे नातलग होते. त्यांना बघताच एकाएकी त्याचं मन गोंधळून गेलं. तेव्हा त्याच्या स्थितीचं वर्णन त्यानं स्वतःच असं केलं आहे की त्याची गात्र गळून गेली, संपूर्ण शरीराला कंप सुटला, त्याच्या तोंडाला कोरड पडली, हातातून धनुष्य गळून पडू लागलं आणि त्याला उभं राहावेना वगैरे. हे वाचून कुणाला कदाचित असं वाटू शकतं की अर्जुन युद्धाला घाबरला, पण तसं मुळीच नव्हतं. यापूर्वी अर्जुनानं केवळ या योद्ध्यांशीच नव्हे तर इतरही कित्येक बलाढ्य शत्रूंशी अनेक वेळा युद्ध करून त्यांचा पराभव केलेला होता. युद्धात संहार करणं हे त्याला नवीन नव्हतं, पण आता मात्र अर्जुन गडबडला, कारण त्याला जाणवलं की या निर्णायक युद्धात आपले सखे, भाऊबंद, मित्र हे सगळे आणि त्याहीपेक्षा अत्यंत प्रिय आणि आदरणीय आजोबा व गुरु आपल्या हातून मारले जाऊ शकतात. एवढंच नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होणार आहे. जवळजवळ संपूर्ण कुलाचाच नाश होणार आहे. आणि मग श्रीकृष्णांना युद्धाचे काय दुष्परिणाम होऊ शकतील हे सांगत त्यानं युद्ध करायचं नाकारलं. त्यानं सांगितलेले मुद्दे म्हणजे स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे होणार, उलट मला मित्रद्रोह आणि कुलक्षयाचं पाप लागेल. कुलक्षयामुळे सनातन कुलाचारांचा नाश होईल, ज्यामुळे कुलीन स्त्रिया गैरमार्गाला लागतील. त्यातूनच पुढं वर्णसंकर होईल आणि या सर्व पापांची शिक्षा म्हणून मला नरकात जावं लागेल. अर्जुनानं मांडलेले विचार चुकीचे नव्हते. हे भयानक दुष्परिणाम कुठल्याही युद्धानंतर दिसून येतातच, पण त्या क्षणी अर्जुनाचं वैराग्य हे मोहामुळं अर्थात मानसिक भ्रमामुळं झालेलं होतं. भीष्मद्रोणांना मारून रक्तरंजित भोग मी कसे भोगू ही त्याची मुख्य व्यथा होती. भीष्मद्रोण त्याच्यासमोर आले नसते तर कदाचित त्याला हा मोह झाला नसता. पूज्य विनोबाजींनी या संदर्भात एका मार्मिक कथेचा दृष्टांत दिलेला आहे. एक न्यायाधीश त्याच्या कठोर न्यायबुद्धीबद्दल प्रसिद्ध होता. आपल्यासमोर आलेल्या गुन्हेगारांना तो कठीणात कठीण शिक्षा देत असे, परंतु एकदा त्याच्या मुलानंच एक असा गंभीर गुन्हा केला की ज्याच्यासाठी त्याला फाशीचीच शिक्षा योग्य ठरली असते. आपला मुलगा गुन्हेगार म्हणून समोर आल्यावर त्या न्यायाधीशाची बुद्धी फिरली. फाशीची शिक्षा कशी क्रूर आणि अमानवीय आहे. फाशीच्या भीतीनं आजवर समाजात गुन्हेगारी कधीच कमी झालेली नाही. प्रत्येक गुन्हेगाराला सुधारण्याची संधी दिली पाहिजे इत्यादी तत्त्वज्ञान त्यानं सांगायला सुरुवात केली. अर्जुनाचा मोह हा अशा स्वरूपाचा होता. श्रीकृष्णाने तो मोह दूर करण्यासाठी त्याला हा नामर्दपणा तुला शोभत नाही, मनाचा दुबळेपणा सोडून दे, तू असं नाही केलंस तर तुझी अपकीर्ती होईल आणि अपकीर्ती ही संभावित माणसाला मरणापेक्षाही अधिक दुःखदायक असते. युद्ध करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे इत्यादी रीतीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुन जेव्हा शस्त्रास्त्र टाकून
शस्त्र टाकलेल्या मला शत्रूंनी मारलं तरी हरकत नाही, पण मी युद्ध करणार नाही. वंदनीय माणसांना पीडा देण्यापेक्षा भीक मागितलेली चांगली, असे म्हणत धनुष्यबाण टाकून रथात बसून राहिला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला गीतोपदेश केला. हा अध्याय केवळ पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी आहे. त्यात तत्त्वज्ञान जवळजवळ नाहीच. जे थोडंसं आहे ते तत्त्वज्ञान म्हणजे अर्जुनानं मोहावर चढवलेला पोशाख आहे. त्यामुळे श्री आदिशंकराचार्यांनी या अध्यायाला महत्त्व दिलेले नाही. त्यांचं गीताभाष्य हे 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरू होतं. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.